मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातलं वाकयुद्ध काही केल्या संपत नाहीये। मंडल आयोग मला नाही तर भुजबळांना संपवायचंय, तेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत या शब्दांमध्ये जरांगेंनी भुजबळांचा समाचार घेतला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। ठिकठिकाणी त्यांचं स्वागत हे केलं जातंय। जरांगे पाटील काय सांगाल? खरं तर भुजबळांचा बालेकिल्ला नाशिक म्हणतो, मात्र इथे तुमचं जोरदार स्वागत हे केलं गेलं आहे। आता सप्तशृंगी गडावर देखील तुम्ही आलेला आहात, काय देवीकडे मागणी? त्याचा बालेकिल्ला आहे, कोणी सांगितलं तुम्हाला? इथल्या नाशिककरांच्या जनतेचा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा हा बालेकिल्ला आहे। त्याचा बालेकिल्ल्याचा काय संबंध? देवीच्या दर्शनाला आहे, काय देवीकडे प्रार्थना आहे, काय मागणी आहे? वापस येताना सांगतो काय मागणं करायचं, पण मागणं तरी किती दिवस करावं? यांना सरकारला कोणी जरी सांगितलं त्यांच्यात बदल होत नाही, त्यांना जनतेनेच बदल करावा लागतो आणि तो जनतेने केला आहे। मात्र आम्ही देवदेवतांचा आशीर्वाद घ्यायला येतो आणि येत राहणार आहे। छगन भुजबळ आता म्हटलं की जरांगे पाटील स्वतःला काय समजतो, गावातील एका व्यक्तीच्या पोस्टरवरून मी वक्तव्य केलेलं होतं, तू खरा पाटील असेल तर मंडल आयोग संपून दाखव। अरे दाखविणार रे, तू पुन्हा चिथवणी देऊ नको, तुझ्या सहित बाहेर काढीन मग। तसलं चॅलेंज मला देऊ नको तू। मी पाटीलच आहे आणि पाटील आहे म्हणूनच तुला ओबीसीत जाऊन दाखविलंय मी। तुझ्यासारखा असा ओबीसींचंच खाऊन त्यांच्यावर वर टंगडी करणारा मी नाही, खानदानी पाटील आहे। तू म्हणला होता ओबीसीत येऊ देणार नाहीत, आणले ओबीसीत मराठी सगळे। पुन्हा सांगतो तुला पुन्हा सांगतो मायनादी लागू नको। मंडल कमिशन जाईल, गोरगरिबाचं वाटोळं करू नको, चिथावणी करून तो ओबीसींचं। आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती, मला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही, त्याला समजून सांगा। तेव्हाची चिथावणी देऊन जसं मराठी ओबीसी शिरले तसं मंडल कमिशन सुद्धा उडवायला लावेल ते होत। त्याचंच स्वप्न आहे गोरगरिबांचं वाटोळं व्हावं म्हणून। आणि तू एका परिवाराला नाही म्हणला, तू सगळ्या नाभिक बांधवांना महाराष्ट्रातल्या म्हणलेला आहे। तू जर खानदानी ओबीसीचा नेता असला ना तर माफी मागून दाखव त्यांची। सगळे सोयरे हा शब्द कायद्यात नाही असं ते म्हणताय, त्यासोबतच वेगळं आरक्षण देण्याचा कायदा हा 15-16 तारखेला केला जाणार, अधिवेशन पार पडणार असं ते म्हणतात। आणलं सगळे सोयऱ्या कायद्यात नसला तरी कायद्यात आणलाय। तुला 16 तारखेला दिसन ओबीसी आरक्षणातच मराठी सगळे सोयरे म्हणून आरक्षण घेणार। आरक्षण मिळेल असं म्हणतात। अरे वेगळं पण मिळणार आहे, ज्या मराठ्यांना हे घ्यायचं नाही ते सुप्रीम कोर्टातला पण टिकणार आहे। आणि हे सुद्धा आरक्षण सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून घराघरातला मराठा आरक्षण घेणार आहे। दोन्ही आम्हीच घेणार आहेत, शेतकरी आम्हीच, कुणबी आम्ही, मराठी आम्हीच। भुजबळांनी मला चॅलेंज करू नये असं जरांगे यांनी म्हटलंय। कॅमेरामॅन मयूर प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।